डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा, पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 73 87 76 00 41 आणि 92 72 63 27 93। विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलशी नव्हे खेळाशी मैत्री करा। सरपंच सौ सीमा शेट्टे। खाजगी मराठी प्राथमिक शाळेत पारितोषिक वितरण समारंभ। तणावमुक्त व आनंदी राहण्यासाठी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मोबाईलशी नव्हे तर खेळाशी मैत्री करा, असे आवाहन भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा शेट्टे यांनी केलं। भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे हे होते। यावेळी बोलताना महावीर वठारे म्हणाले की खेळांमुळे आपणास उत्तम आरोग्य लाभते। पुस्तकी ज्ञानासोबत कोणत्याही एका खेळ प्रकारात प्रावीण्य मिळवा। यावेळी शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाअंतर्गत आयोजित सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी केले। क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील यांनी अहवाल वाचन केलं। शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केलं, तर विठ्ठल खुटान यांनी आभार मानले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक शेट्टे, सौ संध्याराणी भिंगारदिवे, प्रगती भोसले, अर्चना एसुगडे, सारिका कांबळे, प्रियांका आंबोळे, मेघना शेट्टे, विद्या नाईक, अर्चना मोकाशी आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते। आणि या संकटामध्ये जर आपल्याला सारून जायचं असेल तर खेळाची भावना आणि जय पराजय पचवण्याची शक्ती आपल्या ठिकाणी आपलीच पाहिजे। आणि ती जर आपण मिळवायची असेल तर ती याच जीवनामध्ये किंवा याच मुलांच्या ठिकाणी रुजवण्यासाठी मुलांनी याच वेळेला ती मिळवली पाहिजे आणि ती या खेळातून मिळत असते। म्हणून 27 आणि 29 तारखेला आपला जो वार्षिक क्रीडा महोत्सव झाला, या क्रीडा महोत्सवामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपलं यश संपादन केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना, तुम्हा सर्वांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आजचे प्रमुख पाहुणे आपल्या भिलवडी गावच्या ठिकाणी स्वागत करतो। आणि ज्या विद्यार्थ्यांना आता कौतुक मिळणार नाही, त्यांनी आत्ताच आपल्या मनात ठरवायचं आहे की पुढील क्रीडा स्पर्धेमध्ये मी आपल्या स्टेजवर येऊन बक्षीस घेणार आहे। तुम्ही हा संकल्प करायचा आहे। तेव्हा सर्व विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचं पुन्हा या ठिकाणी कौतुक करतो, उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज स्वागत आणि प्रस्ताव या ठिकाणी थांबवतो। लहान जे मुलं बसले त्या सगळ्यांना माझा नमस्कार। मी जास्त काही बोलणार नाहीये, कारण की आज दिवस तुमचा आहे। तुम्हाला कसं स्पर्धेमध्ये बक्षीस मिळतात ना, मिळाले ना सगळ्यांना? सगळ्यांना मिळाले। आज सगळ्यांनी सांगितले, सगळ्यांनी भाग घेतलाय, पण ठराविक जणांना म्हणजे जे खरंच हे कष्ट केले त्यांना बक्षीस मिळाले। पण ज्यांना नाही मिळाले त्यांनी सुद्धा काय करा माहितीये का, आपण ठरवा की पुढच्या वेळेस ज्यावेळेस स्पर्धा होईल ना त्यावेळेस मी भाग घेणार, माझा नंबर येणार आहे। त्यामुळे तुम्ही सगळे विद्यार्थ्यांना माझे